नमस्कार. आज आपण NCERTच्या 7वीच्या हिस्ट्री पुस्तकातील 7 चॅप्टर बघणार आहोत. ट्राईब्स, नोमॅड्स अँड ट्रायबल कम्युनिटीज. याच्या आधी आपण 6 चॅप्टर बघितलेला आहे जो टाउनशी रिलेटेड होता. तर जर आपण 7वीचं पुस्तक हे सुरुवातीपासून वाचत गेलात तर आपल्या असं लक्षात येईल की चॅप्टर 2, 3 आणि 4 मध्ये आपण बघितलेलं आहे की कशा पद्धतीनं किंगडम जे आहेत, राज्य जे आहे त्यांचा उदय होत होता आणि त्यांचा अस्त होत होता. पण त्याच वेळी एका बाजूला ट्रेड, स्मॉलर ट्रेडर जे असतात किंवा व्यापार जो असतो हा फ्लरिश होत होता. जसे इकॉनॉमिकल आणि पॉलिटिकल वेगवेगळ्या पद्धती बदलत जातात किंवा आर्थिक परिस्थितीमध्ये बदल होत जातो, पण सगळीकडे सामाजिक परिस्थिती ही सारखी असते का, तर ती नसते. आणि या चॅप्टरची जी थीम आहे ती तीच आहे की सगळ्या प्रकारच्या समाजामध्ये सर्व प्रकारची लोक ही सारखी नव्हती आणि ज्या पद्धतीनं ही समाजामध्ये हे उच्चभ्रू लोक होती तशाच पद्धतीनं ट्रायबल्स पीपल्स पण होती आणि ते कशा पद्धतीनं त्यांच्यात पण वेगवेगळेपणा होता हे या चॅप्टर मधून आपल्याला बघायचं आहे. तर बियॉन्ड बिग सिटीज काय आहे असा हा पहिला मुद्दा जो आपल्याला सांगतो की ह्या मोठ्या शहरांच्या पलीकडे जाऊन खेडोपाड्यामध्ये जंगलामध्ये कशा पद्धतीची लोक राहत होती. तर मेजॉरिटी काय आहे की जसं 6वीच्या पुस्तकामध्ये आपण बघितलं, 6वीचा जो NCERT आहे, जसं वेदांची निर्मिती झाली, ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, वैश्य ही 4 वर्णांची निर्मिती झाली आणि समाजाचं डिवायडेशन जे आहे हे 4 वर्णामध्ये झालेलं आपल्याला बघायला मिळतं. पण इंडियन सबकॉन्टिनेंट हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. याचा अर्थ काय आहे की म्हणजे बघा, प्रत्येक वेळी आपण ज्यावेळी पुस्तक वाचतो त्यावेळी त्याचा जो अर्थ आहे तो जर आपल्याला नाही समजला तर पहिले तो मुळात ते कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे. तर आता याच्यामध्ये दृष्टिकोनातून 7वीच्या पुस्तकामध्ये ज्यावेळी इंडियन सबकॉन्टिनेंट हा शब्द वापरलेला आहे आणि तो मिडिवल एरामध्ये संदर्भात आहे, तर त्याचा अर्थ असा आहे की त्या काळामध्ये आत्ताचे जी काही 4-5 आपले ॲडजॉइनिंग कंट्रीज आहेत, म्हणजे पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, इव्हन मध्य आशियाचे काही पार्ट, हे सगळं इंडियन सबकॉन्टिनेंट असं म्हटलं जायचं. ओके, तर या इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये समाजाच्या सोसायटीचं जे काही डिवायडेशन आहे हे चातुर्वर्ण्यामध्ये जे झालेलं आपण म्हणतो, पण त्याच्याही पलीकडे असा काही समाज होता, आदिवासी लोक होती की या ज्या काही बाउंड्रीज आखलेल्या होत्या याच्या पलीकडे त्यांचं जीवन होतं. आणि देन मग हे जे ट्राईब्स होते, हे ट्राईब्स म्हणजे नेमकं काय होतं, त्यांच्यामध्ये दे आर द युनायटेड बाय द किंगशिप बॉन्ड्स म्हणजे त्यांच्याच नातेसंबंधामध्ये वंशावळ ज्याला आपण म्हणतो या किंगशिप बॉन्डने ते युनायटेड झालेले होते. दुसरं त्यांचं महत्वाचं काय होतं की ते शेती, ॲग्रिकल्चर ऑर हंटर ऑर गॅदरर याच्याशी रिलेटेड त्यांचं लाईव्हलीहूड होतं, याच्याशी रिलेटेड त्यांचं जीवन होतं. ही त्यांची सेकंड वैशिष्ट्य या पुस्तकामध्ये दिलं आहे. तिसरं असं होतं की काही जण ॲग्रिकल्चर करत, काही जण हंटर गॅदरिंग करत आणि काही जण हे सगळं एकत्रित पद्धतीने करत. सम ट्रायबल्स आर द नोमॅडिक, दे आर द मूव्ह फ्रॉम द वन प्लेस टू अनदर प्लेस. हे ट्राईब्स सब कॉन्टिनेंटच्या वेगवेगळ्या भागामध्ये होते आणि ते कुठे राहायचे, जंगलात राहायचे, टेकड्यांवर राहायचे, डोंगरामध्ये राहायचे, सगळ्या वेगवेगळ्या भागामध्ये राहायचे. स्पेशली दोज आर द प्लेसेस विच आर डिफिकल्ट टू रीच देअर. अँड त्यांच्या सोसायटीमध्ये फ्रीडम होता आणि दे प्रिझर्व their specific cultures, their own customs and rituals which are the different from the other society. Okay, so ही जी आपली चातुर्वर्ण्याची कास्ट बेस्ड सोसायटी आणि ही जी ट्रायबल सोसायटी होते हे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या कारणासाठी एकत्र आले, बिकॉज दे आर द डिपेंड ऑन इच अदर ऑर देर आर द सम कॉन्फ्लिक्शन्स बिटवीन इच अदर, whether they are helping each other or whether there are the clashes between each other. Okay, so या पद्धतीनं हे ट्राईब्स जे होते, तर याच्यामध्ये हु आर द ट्रायबल पीपल, कोण होते हे आणि त्यांचे वेगवेगळे जे काही प्रकार या पुस्तकामध्ये दिलेले आहेत त्यांचा आपण अभ्यास करूया. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की ट्रायबल पीपल आणि ट्रायबल पीपलचं हिस्ट्री आणि त्याचं कस्टम्स हे अभ्यास करून घेण्यासाठी अडचणीचं का असतं, कारण त्यांनी त्यांचा अपवाद वगळता इतिहास हा लिहिलेला नाहीये. मग जर इतिहास लिहिलेला नसेल तर त्यांची जी काही परंपरा होती ती कशा पद्धतीने आली, ती ओरल ट्रॅडिशन नुसार आली. जसं आपण म्हणतो की वेद जे होते हे मौखिक पद्धतीनं पिढी टू पिढी गेले, त्या पद्धतीनं ट्रायबल कस्टम्स अँड रिच्युअल्स जे होते हे मुखोद्गत करत करत प्रत्येक पिढीचा त्यांचा इतिहास, त्यांचा क्लॅनचा वंश जे काही असेल
ते सगळं ओरल पद्धतीनं येत गेलं. आणि अलीकडे हिस्टॉरियन्सनी त्यांच्या ज्या काही ओरल ट्रॅडिशन्स होत्या ह्या स्क्रिप्टेड करून त्याचा इतिहास लिहिण्याच्या प्रक्रिया ह्या सुरू केलेल्या आहेत, काही ठिकाणी त्या पूर्ण झालेल्या आहेत. तर अशा पद्धतीनं ह्या ट्राईब्स कोण होते याचा अलीकडे पुस्तकाच्या स्वरूपामध्ये यायला लागलेला आहे. आणि आता हे वेगवेगळे ट्राईब्स काय होते ते आपण बघूयात. की जसं बघा, पंजाबमध्ये खोकर ट्राईब होते जे 13व्या आणि 14व्या शतकामध्ये अत्यंत प्रभावी होते. नंतर घक्कर्स प्रभावी झाले. त्यांचा जो चीफ होता, जो हेड होता, कमल खान घक्कर, हा अकबराचा समकालीन होता. दुसरं, मुलतान अँड सिंध या प्रांतामध्ये लंगज अँड अरगुन्स हे प्रभावी होते, कारण यांना मुघलांचा पाठिंबा होता. नॉर्थ वेस्ट साईडला बलुचिस जे होते, ज्याला आपण आताही बलुचिस्तान प्रांत म्हटला जातो, हे बलुची हे प्रभावी होते. अँड दे आर द डिवायडेड इन टू द मेनी डिफरंट स्मॉल क्लॅन्स. सो वेस्टर्न हिमालयामध्ये सेफरट ट्राईब ऑफ गड्डीज हे होते. नॉर्थ ईस्टमध्ये आपल्याला माहिती आहे, आपण नॉर्थ ईस्टचा जो भाग आहे, गारो, खासी, जयंतिया ह्या ज्या टेकड्या आहेत ह्या तिथल्या ट्रायबल कम्युनिटीच्या नावाने दिलेल्या आहेत. सो नागाज, अहोम्स अँड मेनी अदर्स पीपल आर लाईव्ह देअर. बिहार आणि झारखंड 12व्या शतकामध्ये चेरो चिबडम हा तिथे प्रमुख होता. अकबराचा एक सेनापती राजा मानसिंग याने 1591ला अटॅक करून चेरोला हरवलं होतं. अँड लार्ज अमाऊंट ऑफ द बूटी वॉज टेकन फ्रॉम देम. औरंगजेबाच्या काळात देखील अनेक चेरो तेथील जंगल संपत्तीवर अधिकार करण्याचा प्रयत्न केला गेला. बिहार आणि झारखंड सोबतच ओरिसा आणि बंगालमध्ये मुंडा आणि संथाल या ट्राईब्स होत्या. या पुस्तकामध्ये दिल्यानुसार महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये कोळी, बेरड या पद्धतीच्या ट्राईब्स होत्या. फर्दर साऊथमध्ये जर आपण गेलं तर कोरज, वेतराज, मारवार्स अशा पद्धतीचे होते. आणि वेस्टर्न आणि सेंट्रल इंडियामध्ये बऱ्यापैकी भील कम्युनिटी जी होती ही होती. या चॅप्टर मधला तिसरा मुद्दा जो आहे तो हाऊ नोमॅड्स अँड मोबाईल पीपल लिव्ह. तर नोमॅडिक पॅस्ट्रलिस्ट जे होते हे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जायचे आणि ते जे काही गुरं पाळलेले राहायचे तर त्यांचं दूध आणि त्यांच्यापासून मिळणारी जी काही प्रोडक्ट्स आहेत ते गावामध्ये स्थायिक झालेली जी काही लोक असतील त्यांच्याशी ते एक्सचेंज करायचे, ज्याला आपण बार्टर सिस्टीम म्हणतो त्या पद्धतीनं. त्या काळातलं सगळ्यात प्रसिद्ध नोमॅड्स म्हटलं जायचं की बंजारा जे होते त्यांचे कारवा जे राहायचे हे सगळ्यात प्रसिद्ध होतं. अल्लाउद्दीन खिलजी च्या काळामध्ये या बंजारा लोकांच्या मदतीनं दिल्लीच्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात फूड ग्रेन्स, अन्नधान्य आणि इतर वस्तू ह्या नेल्या जायच्या. जहांगीरने त्याच्या मेमरीजमध्ये लिहून बंजारांबद्दल लिहिलं आहे की बैलांवर माल टाकून ते विविध शहरांमध्ये घेऊन जायचे आणि मुघल आर्मीसाठी जे मेनली फूड ग्रेन होतं हे बंजारा नोमॅड जे होते हे प्रोव्हाइड करायचे. 17व्या शतकामध्ये ब्रिटिश ट्रेडर जो पीटर मुंडी होता हा भारतात आला होता आणि त्यानं देखील बंजारा कम्युनिटी बद्दल लिहून ठेवलेलं आहे. पॅस्ट्रल ट्राइब्स, कॅटल, हॉर्सेस सोल्ड अँड रिअर्ड अँड दे आर मूव्ड फ्रॉम द विलेज टू विलेज. सो द फोर्थ पॉइंट इज दॅट द चेंजिंग सोसायटी, न्यू कास्ट अँड हायरार्की. सामाजिक गरजा आणि आर्थिक परिस्थिती सुधारली की नवीन स्किल्ड पर्सनची गरज लागते. तर वर्णांमध्ये नवीन जातींची निर्मिती झाली, ब्राह्मणांमध्ये नवीन जाती आल्या, अनेक ट्राईब्स आणि सोशल ग्रुप्समध्ये जाती व्यवस्था आल्या. जसं की आपण म्हणतो की स्मिथ्स, कार्पेंटर, मॅसन्स या सेपरेट जाती म्हणून क्रिएट झाल्या. पूर्वी त्या एका वर्णामध्ये त्यांची वेगवेगळी कामं ते करायचे, त्या कामांना जातीचं स्वरूप दिलं गेलं. क्षत्रियांमध्ये 11व्या-12व्या शतकामध्ये राजपूत वंश हा पॉवरफुल होता. त्यांच्यात वेगवेगळे लिनियज होते, हुन, चंदेल, चालुक्य आणि आणखी काही पूर्वीचे ट्राईब्स देखील त्याच्यामध्ये होते. ते रुलरच्या पोझिशनमध्ये आले अँड दे आर सेट अन एक्झाम्पल फॉर द ट्रायबल पीपल टू द फॉलो. ब्राह्मणांच्या सपोर्टने बऱ्याच ट्राईब ह्या कास्ट सिस्टीमच्या पार्ट बनल्या. त्यातही ज्या लिडिंग फॅमिलीज होत्या त्या रुलिंग क्लास बनल्या. लार्ज ज्या कास्ट होत्या त्यांना ते जॉईन झाल्या खालच्या जाती. आणि पंजाब, सिंध आणि नॉर्थ वेस्ट फ्रंटियर या भागामध्ये ज्या डोमिनंट ट्राईब्स होत्या त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता. कास्ट सिस्टीमचा त्याग केला होता जी की अनइक्वल सोशल सिस्टीम होती. द इमर्ज ऑफ स्टेट्स इज क्लोजली रिलेटेड टू द सोशल चेंजेस अमॉंग द ट्रायबल पीपल. स्टेट्सचं निर्मिती ही सोशल चेंजसाठी ही महत्वाची होती. डेलिब्रेशन ऑफ जातीज. तर या ठिकाणी 5वा
एक शेवटचा मुद्दा आपण बघणार आहोत, एक क्लोजर लुक बघणार आहोत, ज्याच्यामध्ये त्यांनी 2 वेगवेगळ्या ट्रायबल कम्युनिटीची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्याच्यामध्ये पहिलं आहे गोंड. हे गोंड जे होते हे गोंडवाना प्रदेशामध्ये राहायचे. द कंट्री इनहेबिटेड बाय द गोंड्स, दॅट्स वाय इट्स कॉल्ड द गोंडवाना. दे आर युझिंग द शिफ्टिंग कल्टिवेशन मेथड. द गोंड ट्राईब हे अनेक स्मॉलर क्लॅनमध्ये डिवाइड झालेली होती. प्रत्येक क्लॅनचा स्वतःचा राजा अथवा राणी होते. दिल्ली सल्तनत डिक्लाइन झाल्यानंतर काही गोंड किंगडम हे छोटे होते, त्यांना ते डॉमिनेट केले गेले. अकबराच्या काळातला अकबरनामा हा जो लिहिला गेला याच्यामध्ये गोंड किंगडम जो गडकटंगा आहे याच्याबद्दलची माहिती दिली आहे की त्या गडकटंगामध्ये जवळपास 70,000 खेडी होते आणि त्यांचं सेंट्रलाइज ऍडमिनिस्ट्रेशन चालायचं. तर सेंट्रलाइज ऍडमिनिस्ट्रेशन कसं चालायचं, तर गड जे होते दे आर द डिवायडेड इनटू द चौरसी आणि गड आर द कंट्रोल्ड बाय द गोंड क्लॅन. आता चौरसी जे आहे त्याचा अर्थ होतो 84 म्हणजे 84 विलेजेसमध्ये ते 84 विलेजांचं एक युनिट, याला चौरासी म्हटलं जायचं. त्याच्या खाली बारहोत म्हणजे 12 विलेजचं एक युनिट होतं. लार्ज स्टेटच्या इमर्जन्समुळे पुढे गोंड सोसायटीचं नेचर बदललं आणि इक्वल सोसायटी ह्या अनइक्वल क्लासेसमध्ये झाल्या. गोंड राजांकडून जमिनीचे दान भेटायला लागले, ब्राह्मणांचा प्रभाव वाढला. गोंड प्रमुखांची इच्छा झाली की त्यांना राजपूत म्हणून ओळखलं जावं, म्हणून गडकटंगाचा राजा अमनदास याने संग्राम शहा असं टायटल घेतलं. त्याचा मुलगा दलपतने दुर्गावती सोबत लग्न केलं, जी महोबाच्या चंदल राजपूत राजाची मुलगी होती. आणि दलपतचे लवकर निधन झाल्यामुळे आपला 5 वर्षाचा मुलगा जो बीर नारायण होता याच्या वतीने दुर्गावतीने राज्य करायला सुरू केलं. 1565 असफ खानच्या नेतृत्वात मुघलांनी गडकटंगवर हमला केला आणि या राणीचा आणि तिच्या मुलाचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला. गडकटंग हे एक अत्यंत श्रीमंत राज्य असं म्हटलं जातं. त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात हत्ती होते आणि हे जंगली हत्ती विकून मोठी संपत्ती या राज्यामध्ये होती. मुघलांनी जिंकल्यानंतर त्यांनी अनेक प्रेसियस कॉइन्स आणि एलिफंट त्यांना त्या ठिकाणी मिळाले. त्या राज्यातला काही भाग बीर नारायणचे काका चंद्रशहा यांना दिला आणि नंतर पण देखील हे राज्य होतं, पण ते अत्यंत दुर्बल स्वरूपामध्ये होतं. पुढे बुंदेला आणि मराठ्यांशी त्यांच्या लढाया झाल्या. या ठिकाणी दुसरं जे उदाहरण दिलं आहे ते अहोम, आसाम जे राज्य आहे याच्यामध्ये असणारी ट्रायबल कम्युनिटी अहोम म्हणून आहे. हे अहोम 13व्या शतकात आत्ताच्या म्यानमारमधून अहोम ब्रह्मपुत्रा व्हॅलीमध्ये गेले आणि जे जुने भुईया म्हणजे जे लँडलॉर्ड होते या ओल्डर पॉलिटिकल सिस्टीमला त्यांनी समाप्त केलं आणि न्यू स्टेट क्रिएट केलं. 16व्या शतकामध्ये त्यांनी चुतियाज अँड कोच होजा ही राज्य हस्तगत केली आणि एक मोठे साम्राज्य उभे केले. 1530 मध्ये युद्धामध्ये त्यांनी फायर आर्म वापरलं होतं. 1660 पर्यंत हाय क्वालिटी गन पावडर आणि कॅनॉन्सचा त्यांनी यूज केलेला होता. अहोमांना साऊथ वेस्ट कडून येणाऱ्या आक्रमणांना जास्त तोंड द्यावं लागलं. 1662 मध्ये मीर जुमलाच्या नेतृत्वाखालील मुघलांनी अहोमवर आक्रमण केलं, जोरात प्रतिकार केला पण ते हरले. अहोम स्टेट हे डिपेंड होतं कशासाठी, फोर्स लेबरसाठी, आणि जे राज्यात काम करायचे हे फोर्स लेबर त्यांना पाईक असे म्हणत. म्हणून मग आपण कालांतराने पायकांचा उठाव असं ज्यावेळी येतं तर ते हे आसाम राज्यामधलं येतं. यांची जनगणना करण्यात आली आणि एका खेड्यामध्ये एका विलेजसाठी किती प्रमाणात पाईक लागतील त्या पद्धतीनं रोटेशन पद्धतीनं पाईकांची व्यवस्था केली जायची. गर्दीच्या ठिकाणाहून विरळ ठिकाणी लोक स्थायिक झाले, त्यामुळे जे अहोम क्लॅन होता हा अनेक ठिकाणी ब्रोकन अप झाला. अहोम हे युद्धाच्या वेळी सहभागी होत असत आणि इतर वेळी शेती करणे, डॅम बांधणे, इरिगेशन अशा विविध कामांमध्ये ते बिझी राहत असत. अहोम सोसायटी ही क्लॅन और खेलमध्ये डिवाइड झाली होती. तिच्यात आर्टिशन नसल्यामुळे ते शेजारच्या राज्यातून येत असत आणि जे क्लॅन आणि खेल होते दे आर द कंट्रोल्ड बाय द सेव्हरल विलेजेस. अहोम आर द वर्शिप्ड बाय द ओन ट्रायबल गॉड, त्यांचा स्वतःचा देव होता. 17व्या शतकामध्ये ब्राह्मणांचा प्रभाव वाढत गेला. मंदिर व ब्राह्मणांना राजांकडून जमीन दान दिली गेली. सिप्सींच्या काळामध्ये हिंदू धर्माचा प्रभाव वाढला, पण अहोमच्या राजांनी ट्रेडिशन सोडल्या नाहीत. अहोम सोसायटी ही पोएट्स आणि स्कॉलर्सला जमीन द्यायची, थिएटरला एनकरेज करायची. महत्वाचे संस्कृत ग्रंथ स्थानिक भाषेत त्यांनी ट्रान्सलेट केले. हिस्टॉरिकल वर्क बुरंझीज हे पहिले अहोम भाषेत लिहिले गेले आणि मग आसामी भाषेमध्ये लिहिले गेले.
तर याचं कन्क्लुजन काय आहे की वर्ण बेस्ड सोसायटी व ट्रायबल सोसायटी दे आर द कॉन्स्टंटली इंटरॅक्ट विथ इच अदर. इंटरॅक्शन्समुळे दोन्हीकडे अडॉप्शन्स व चेंजेस झाले. काहींनी कास्ट सिस्टीम स्वीकारली, काहींनी त्याचा त्याग केला, काहींनी राज्य स्थापन केलं आणि ते पॉलिटिकली पॉवरफुल झाले, जसं की आपण गडकटंगाचं पाहिलं. आणि याच ठिकाणी या चॅप्टरच्या शेवटी एक बॉक्स दिला आहे जो मंगोल आणि मंगोलिया बद्दल आहे. दे आर द बेस्ट नोन पॅस्ट्रोल अँड हंटर गॅदरर ट्राईब्स इन द हिस्ट्री. ते स्टेपीजच्या प्रदेशात म्हणजे सेंट्रल एशियामध्ये राहत होते. 1206 मध्ये जो चंगेज खान होता याने मंगोलांना व तुर्कीज ट्राईब्स जे होते यांना एकत्रित केलं आणि एक पॉवरफुल मिलिटरी अशी एक संस्था बनवली त्याने. आणि एक मोठा प्रदेश त्याच्या ताब्यात होता ज्याच्या वंशजांनी पुढे त्याचं एक एम्पायर तयार केलं. आणि हे एम्पायरमध्ये दे आर द इन्क्लूड द रशिया, ईस्ट युरोप, चायना, मच ऑफ द वेस्ट एशियाज. आणि मंगोल जे होते दे आर द वेल ऑर्गनाइज्ड मिलिटरी अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम. दे बेस्ड ऑन द सपोर्ट ऑफ द डिफरंट इथेनिक अँड द रिलिजियस ग्रुप्स. म्हणून आपल्या भारतामध्ये नंतर जे काही मुघल आले हे मंगोलांचे वंशज असे म्हटले गेले, असं जे काही म्हटलं जातं. किंवा चंगेज खानाचं जे काही ते स्वतःला पैतृक मातृक पद्धतीने आम्ही इथून आलेलो आहोत असं जे म्हटलं जातं ते मंगोल बद्दल एक शेवटचा बॉक्स या ठिकाणी दिलेला आहे, तो देखील महत्त्वाचा आहे. अशा पद्धतीनं आपण 7वा चॅप्टर या ठिकाणी संपवलेला आहे. आणि याच्यानंतर आपण कंटिन्यूली याच्या टचमध्ये राहूयात आणि NCERTचा जो अभ्यास UPSCच्या आणि MPSCच्या मुलांना महत्त्वाचा असतो तो आपण याच्यातून करून घेऊया. धन्यवाद.